एक पाऊल स्वच्छतेतून सुविधेपर्यंत आणि स्वच्छ प्रभाग आणि स्वच्छ चारित्र्य हीच आमची ओळख या ब्रीद वाक्याला प्रणाम मानून सातपूर प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आलाय। माजी नगरसेविका शोभा दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्यानं प्रभाग क्रमांक 11 अंतर्गत येणाऱ्या 9 स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेचा भव्य शुभारंभ रविवारी सकाळी प्रबुद्ध नगर महिंद्रा गेट समोर उत्साहात पार पडला। या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सपकाळ, सातपूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे आणि विठ्ठल सैंदाने यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्त्या हर्षा अविनाश दोंदे आणि जयश्री अर्जुन धोत्रे यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कारही करण्यात आला। दरम्यान स्वच्छ भारत उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत असून सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून यावेळी कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती डॉक्टर रवींद्र सपकाळ यांनी दिली। प्रबुद्धनगरमध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व स्वच्छ भारत या अभियानाअंतर्गत कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत या विभागातील एकूण सातपूर विभागातील एकूण 9 वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट्स आहेत। त्याच्यामध्ये आज त्यांचं दुरुस्तीचं काम या प्राध्यापक दोंदे मॅडम आणि दुसरे मॅडम यांच्या माध्यमातून इथे सुरू होत आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून झाली याचा मला सार्थ अभिमान आहे। परंतु आपण देशासाठी किंवा घरासाठी किंवा आपल्या प्रत्येकाच्या नागरिकासाठी काय करतो हा एक वेगळा भाग आहे, पण हे स्वच्छता हे अत्यावश्यक असल्यामुळे याची सुरुवात यांच्यामार्फत सुरू झाली आणि हा उपक्रम असा पुढे नेत जावा अशा मी शुभेच्छा देतो आणि टप्प्याटप्प्याने हे सर्व नूतनीकरण होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद। दोंदे परिवाराच्या माध्यमातून सातपूर कॉलनी परिसरामध्ये विविध समस्यांचं निराकरण केलं जात असून प्रबुद्ध नगर भागामध्ये देखील अशाच प्रकारच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या उपक्रमांचं सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष किसन खताळे यांनी कौतुक केलं। ते आपण जमलेलो आहोत। खरोखरच यांनी जो आज उपक्रम चालू केलेला आहे स्वच्छता म्हणून म्हणता येईल, कारण आपले महापालिकेतले जवळजवळ शहरामध्ये कुठे एवढे संडास आणि बाथरूम आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि त्या ठिकाणी खरोखर जर आपण सुद्धा गेलो तर जाऊशी वाटत नाही, इतकी दुर्गंधी येते या ठिकाणी। आणि हे पाण्याचा उपक्रम यांनी जो चालू केलेला आहे, यांनी जे यांना खरोखरच सुचलेला आहे हा फारच चांगला उपक्रम आहे आणि याच्यामुळे स्वच्छता आणि दुर्गंधी येणार नाही आणि डास वगैरे इथे होणार नाही। खरोखरच असेच उपक्रम व्यवस्थित राबवणे हे सर्व महापालिकेतील नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे। दोंदेताई आमच्या कॉलनीमध्ये जवळजवळ गेल्या 20 वर्षापासून आम्हाला आमच्या संघाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही त्यांना बोलवतो किंवा आमच्या अडीअडचणी असतात, कुठली अडचण असली त्यांनी खरोखरच अगदी मोकळ्या मनाने खर्चाचं काम असो अथवा कुठलंही काम असो, महापालिकेतलं कोणाचं अडलं असेल, कोणाचं गटार तुंबलं असेल, कोणाचं पाणी नळले असेल तर अगदी आमच्या कॉलनीमध्ये अगदी कार्यरत कायम 24 आवर्स दोंदेताईंनी आजपर्यंत काम केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील स्वच्छतेच्या या मोहिमेमुळे सातपूर नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात असून स्वच्छतेतून सुविधेचा हा पॅटर्न शहरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन धोत्रे, अंकुश खाडे, किरण गुंजाळ, एकनाथ शिंदे, प्रदीप पवार, विलास पवार, सुवर्णदास शिरसाट, संगीता खाडे, अनिता खाडे, मालती रामराजे, सुनील मौले यांच्यासह प्रबुद्ध नगर परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।